तुम्ही आता कुठलाही आपला जर प्रश्न असेल या ठिकाणी, तुमचा जातीचा प्रश्न असेल, आधार कार्डचा प्रश्न असेल, तुमच्या कुठल्याही कागदपत्राचा प्रश्न असेल, लहान मोठे जे प्रश्न असतील, लाईटीचे प्रश्न असतील, कुठलेही आपल्या या परिसरातले कुठलेही प्रश्न असतील, तरी आपल्या आज मोहनराव गांगुर्डे हे या ठिकाणी सर्वांना एकीकृत करून आणि सर्वांचा मनमिळाव म्हणून कार्यक्रम करून आणि सर्वांच्या ताकदीने तुमच्या जीवावर आपण एकमेकाच्या जीवावर सर्व प्रश्न आपण सॉल्व्ह करतोय। आज आपल्याकडे तुम्हाला म्हणतोय महाराष्ट्रातला पोशाख असे कोणी कामही केले नसेल, तुम्हाला सांगतोय 10, 11, 12, 13 पाझर तलाव आहे। फॉरेस्ट आपल्याला तोंड देण्यासाठी जागा देत नाही, तरी त्याने एवढे आपल्या तुमच्या आमच्या जीवावर आपण ताकदीवर आपल्या स्वबळावर आपण सर्व त्यांनी या ठिकाणी प्रश्न सोडवलेले आहेत। तरी आता आलेल्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी खासदारापासून जी आपली देशामध्ये जी आघाडी झालेली आहे, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शरद पवारांची, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असो आणि कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्षाचे सर्व या चारी पक्षाची आघाडी आहे। पुष्कळ असेल, तांदूळ असेल, येवला या ठिकाणी कळवण असेल, या ठिकाणी फॉरेस्ट प्लाझा जो प्रश्न असेल काय शांतता सांगतो, आपल्या समाजाचे लोक आतापर्यंत पुढच्या तालुक्यात आहे, त्याच्या तर आता एवढी जमीन नाही। या माणसांना त्याच्या ताकदीवर फॉरेस्ट प्लॉट प्रत्येकाला वाटून दिले आणि त्या तिथला माणूस, तिथला कुटुंब त्या जमिनीवर त्याचा अखंड आयुष्य तिथला आपण पोट पाण्याला तिथला माणूस लागलेला आहे, शेतीला लागलेला आहे। केवळ आपल्या समाजाचा जास्त आहे म्हणून काही गोष्टी सांगतात। गावी साहेबांना काय केलं, अरे आपला माणूस तुम्हाला सांगतोय आपल्या आई वडिलांना साबण मिळत नसते, कर्टुनीचे कंदाना कपडे धुतले, रिठाला कपडे धुतले आणि आपल्याला कसा बसा शाळेत पाठवलं, फाटका तुटका माणूस पण नेटका त्यांनी या गावी साहेबांनी तहसीलदार असो, व्हिडिओ असो, पीएसआय असो, सगळे कार्यालयामध्ये ताकद आणि हिंमत गरीबाला, फाटक्या तुटल्या माणसाला हिंमत आणि ताकद दिलेली आहे। ती फक्त गावी साहेबांनी दिलेली आहे, कोणत्याच अधिकाऱ्याने दिलेली नाही, कोणत्या पुढाऱ्याने दिलेली नाही। अधिकाऱ्यासमोर बोलण्याची फक्त ताकद आणि हिंमत गावी साहेबांना दिलेली आहे।